नगर जिल्ह्यातील दूध भेसळ टोळीचा पर्दाफाश। अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 13 संशयित ताब्यात। मंचर, पुणे। उत्तर पुणे जिल्ह्यात दूध भेसळखोराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने FDA एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे। आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यातील विविध दूध संकलन केंद्रांवर एकाच वेळी छापे टाकून पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील दूध भेसळ करणाऱ्या 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। या कारवाईमुळे दुग्ध व्यवसायातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत। संकलन केंद्रांवर अचानक छापे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दुधाचे संकलन केले जाते। याच भागातील काही केंद्रांवर दुधात भेसळ होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या पथकांनी आंबेगाव, जुन्नर, खेड व शिरूर तालुक्यातील संशयास्पद दूध संकलन केंद्रांवर अचानक छापे टाकले। या छाप्यात भेसळीचे धागेदोरे थेट शेजारील अहमदनगर जिल्ह्यापर्यंत जोडलेले असल्याचे समोर आले आहे। मंचर पोलिसात गुन्हा दाखल। अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या सर्व 13 संशयित आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मंचर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। मंचर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी दुधात नेमकी कशाची भेसळ केली, हा भेसळयुक्त दुधाचा साठा कुठे पुरवला जात होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत। आरोपींना न्यायालयात हजर करणार। मंचर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना पुढील पोलीस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे। या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण पुणे आणि नगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून दूध ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। या बातमीचा आढावा